नाही. 17 नंतर येणारी पाचवी समसंख्या कोणती? आता 17 नंतर येणारी 17वी संख्या ही विषम संख्या आहे आणि 5 सुद्धा विषम संख्या आहे, पण त्याने विचारलेली संख्या समसंख्या आहे, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे काय करायचं, 17 ठिकाणी 17 ठेवायची, यांची दुप्पट करायची, यांची दुप्पट होते 10, या 5ची दुप्पट केली 10 होते, त्याच्यामध्ये 1 कमी करायचा. का कमी करायचा? इथं येणारी संख्या कोणती आहे? 17 आहे, इथली सुद्धा 17 किती आहे? 5 सुद्धा काय आहे? विषम संख्या. या ठिकाणची विषम संख्या, या ठिकाणची विषम संख्या विचारली त्याने समसंख्या, म्हणून या ठिकाणी आपण 1 मायनस करत आहोत. म्हणजे या ठिकाणी 17 अधिक या ठिकाणी 9 यांचा केला असतं 26, यांची बेरीज केली 26 उत्तर येते. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे. लाईक सबस्क्राईब करा मित्र. कोणत्या संख्येला 3 ने गुणल्यास समसंख्या येईल? कोणती अशी संख्या आहे त्यांना 3 न गुणायचं, याला 3 न गुणायचं, याला 3 न गुणायचं, याला 3 न गुण बघायचं, याला 3 न गुण बघायचं. कोणती संख्या पाहिजे? ते आपल्याला समसंख्या पाहिजे, समसंख्या. ओके. 3 1 3, 3 3 9, 3 5 15, म्हणजे 15ला 5, 3 2 6. आता यापैकी कोणती समसंख्या आली? यापैकी 6 ही समसंख्या आली, म्हणजे या ठिकाणी 232 या संख्येला गुणल्यास म्हणजे कोणती समसंख्या येऊ शकते. अशा पद्धतीने मित्रो. ठीक आहे. नमस्कार मित्रो, एकदम शॉर्टकट पद्धतीने या ठिकाणी आपण शिकवण्याचा प्रयत्न करत आहोत, म्हणून चॅनलला जास्तीत जास्त पद्धतीने सबस्क्राईब करून घ्या. पहा, प्रश्न असा आहे, 36 या त्रिकोणी संख्येचा पाया किती आहे? 36 तुम्हाला दिसते. आता 36ला काय करायचं मित्रो? 36ला 2 या ठिकाणी दुप्पट करायची, त्यांचं होते किती? 72. आता ही जी 72 संख्या आहे कशामध्ये? वर्गमुळामध्ये आहे का बघायचं. वर्गमुळामध्ये कोणते येते? 72च्या आत येणारं या ठिकाणी 64 आहे, म्हणजे 64 आहे म्हणजे कितीचा आहे? 8चा. 8चं वर्गमूळ किती येते? या ठिकाणी 8 येते. अशा पद्धतीनं तर या ठिकाणी वर्गमूळ 8 आहे, म्हणजे प्रश्नांचं उत्तर या ठिकाणी 8 आहे. नेक्स्ट बघा, कोणत्या संख्येला 3 ने गुणल्यास गुणाकार विषम संख्या येईल? इथं सांगितलं विषम संख्या येईल, कोणत्या संख्येला गुणल्यास? आता या ठिकाणी बघायचं मित्र हो, अशी कोणती संख्या आहे गुणल्यानंतर एकक स्थानी विषम संख्या येईल पाहायचं. 3 1 3, 3 2 6, पहिल्या स्टार्टिंगला व्हायला 3 4 12ला 2, 3 5 15ला 5, 3 3 18. आज लक्षामध्ये. आता याच्यापैकी काय म्हणते? कोणती संख्या विषम संख्या कोणती येईल म्हणते? ही समसंख्या, 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 विषम संख्या, म्हणजे 3 क्रमांकाची कोणती आहे? या ठिकाणी या 515ला या संख्येला गुणल्यास गुणाकार काय? 3 न गुणल्यास काय येते? तर विषम संख्या येते. म्हणून या प्रश्नांचं योग्य उत्तर कोणतं आहे? 515 आहे. ठीक आहे.